काजल, ते काजल काय बाबा? काय करते ग? काय नाही, घरातलं काम करत होते. सई नाही दिसली ना, कुठे गेली? ती सकाळीच कुठेतरी बाहेर गेलेली. सांगून नाही गेली का? तिथेच आलीत का? हा, कुठे गेली ती बाळ तू? काय नाही, थोडंसं काम होतं जरासं. कॉलेजचा फॉर्म भरायचा होता ना. हा, भरला का मग? हा भरला. काय फक्त फॉर्म तर भरायचा होता. काय झालं? काही नाही, एक स्थळ होतं आपल्याला, तुझ्यासाठी विचारत होते. चांगलंय का? हो, चांगले आणि नाते संबंध आहे ना आपल्या. बाबा मी किती वेळा सांगितले, मला तुमच्या मर्जीने लग्न नाही करायचं. अरे मग आता एक चुकी झाली म्हणजे तुला वाटतं का परत तेच होईल म्हणून? हा का नाही होणार? एकीचं लग्न केले ना, बघा ना तिचं काय हाल चालले ते. आपल्याच दारात पडून राहिली ना ती. अगं तू अशी काय बोलती? मग काय बोलू? अगं तुझं काय हाल चालले ते बघ ना. लग्न होऊन सुद्धा तुला इथंच राहावं लागतं ना बापाच्या घरी. मग मी पण इथंच येऊन राहू का परत? अरे तू ऐक, हे माणसं आपल्या जुन्या नाते संबंधातले इथं. आता मागच्या वेळेस संबंध नव्हते, मध्यस्थी माणसानं स्थळ दाखवलं, मी विश्वास ठेवला. पण तुम्ही चौकशी करायचं काम होतं ना बाबा. तुम्ही चौकशी न करता हिचं वाटोळं झालं. झालं ना, माझ्या चुकीमुळेच झालं. अगं त्यांना असं वाटलं का की माझं वाटोळ व्हावं म्हणून? मग आता माझं करून घेऊ का मी? कोणत्या बापाला वाटतं बरं आपल्या लेकराचं नुकसान व्हावं, वाटोळ व्हावं, प्रपंच नीट हे बघा बाबा, मला तुमच्या मर्जीने लग्न नाही करायचं. मी करण तर माझ्या मर्जीने लग्न कर. पाहिलं एकीचे काय हाल चालले, मला माझे हाल नाही करून घ्यायचे ते. अगं पण त्यांनी जे स्थळ पाहिले ते खरंच चांगलंय, आपल्या ओळखीतलंय. तू विचार कर. मला नाही तू स्वतः चौकशी करते मुलाविषयी. शिकल्या सवरलेली घरची परिस्थिती चांगली आहे ना, असं काय करते तू? माझा विश्वासच नाही आणि मला लग्न नाही करायचं. त्याच्यामुळे ना तुम्ही माझ्यावरती हे नका करू, जबरदस्ती नका करू. अरे जबरदस्ती तुम्हाला कसं कसं, आईच्या शिवाय मी लहानाचं मोठं केलं, मला कळत नाही करत. हा बरोबर आहे, तुमचं हित मला नाही कळत. तेच म्हटलं ना. आई असती ना तर ही वेळ आलीच नसती. आज हिच्यावरती ही वेळ आली नसती, यांना माझ्यावरती पण ही वेळ नसती येऊन दिली तिने. आता सांग तू, समजून सांग तिला. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला जे करायचं ते करा. मला तुमच्या मर्जीने लग्न नाही करायचं. अगं पण ऐक तरी. कसं व्हायचं रे पोरीची एवढी गरम डोक्याची पोरगी म्हणल्यावर? तुम्ही तिला नीट विचारले का बाबा? ती का नको म्हणते? का नको म्हणते? मग आता हेच ना, तिला वाटतं की ताईचं लग्न बापाच्या मर्जीने झालं, नुकसान झालं. मला वाटलं होतं का तू माणसं असं नालायक निघतील म्हणून. तसं तिचा विचार करणं पण एक साहजिकच आहे. काय करावं ते लेकरांचं? किती किती यांच्यासाठी काय काय म्हणून नाही केलं चालत. ती बाई गेली अर्ध्या ह्याच्यात सोडून. त्यांना लहानाचे मोठे केले, शिक्षण केलं यांचं, आणि थोडे शिकले सवरले की स्वतःच्या अकलीचा वापर करायला लागले. बापावर विश्वास नाही. आता हे कुठं पाहुण्या रावळ्याला सांगायची गोष्ट आहे का? माझ्या पुरी अडवणी करते, त्यांना समजून सांगा म्हणून. काय आता म्हणतेत ना, आई नसली की हे प्रॉब्लेम येतात. तर मी सुद्धा आईपेक्षा जास्त प्रेम केलंय, पण यांना कळायला तयार नाही. किती वेळचा फोन करून सांगितले ये म्हणून, अजून का नाही आला हा? एवढा वेळ असतो का? काय काय एवढं अर्जंट बोलवलं? अरे किती वेळचा फोन केलाय मी तुला. अगं कामात होतो त्यामुळे वेळ लागला. पण एखादा व्यक्ती जर महत्वाचा फोन करत असेल, सांगत असेल की लवकर ये म्हणून, तर काहीतरी काम असेल ना महत्वाचं. अगं हो खरंय तुझं, पण लागला वेळ, आता काय करू? सॉरी बाबा. हा ठीक आहे, आता जाऊ दे. हे बघ, मला ना तुझ्या संग खूप महत्वाचं बोलायचंय. हा बोल की. मला तुझ्या संग आत्ताच्या आत्ता लग्न करायचंय. आत्ताच्या आत्ता? हो. वेळ लागलाय का? असं समज. हवं तर ते समज, तुला जे समजायचे ते समज, पण मला आत्ताच्या आता तुझ्या संग लग्न करायचं. तुझी तयारी आहे का? अगं पण अचानक झालंय काय? इतक्या अचानक काय लग्न करायचंय तुला? माझ्या बाबांना वेड लागले, त्यांनी माझ्यासाठी स्थळ पाहिले आणि मला म्हणतात की त्याच्या सगळंच लग्न करावं लागेल. एक तर ताईचं आयुष्य तर बरबाद करूनच टाकले त्यांनी. तुला तर माहिती आमच्या घरचं. माझ्या बहिणीने लग्न केलं, तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं. बाबांनी तर लग्न लावून दिलं, पण आत्ताही ते आमच्याच घरात पडीक आहे आणि मला ते नाही करायचं. तुला माझ्या संग लग्न करायचं की नाही? अगं मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. मग आता काय प्रॉब्लेम आहे? तडका फडके कस काय होणार? एकदा घरी बोलावं लागल, तुझ्या घरी बोलावं लागल. माझ्या घरी काही बोलायची गरज नाहीये. मी बोलली तुला माझ्या संग लग्न करायचं की नाही, आणि तू तुझ्या घरच्यांना घाबरतो का? घाबरत नाही, पण पण काय आता? पणचा काय प्रश्न आला बरं? तुझं प्रेम नाहीये का माझ्यावर?
तुझ्यावरच प्रेम आहे माझं, दुसरं कोणावर असणार आहे का? मग तुझ्या घरच्यांना विचारायचा काय संबंध आता? ते काही नाही म्हणणार आहेत का? घरचे नाही म्हणणार नाहीत ग, पण आजच्या आज कसं शक्य आहे हे म्हणतोय मी तुला. एवढं काय करायची गरज नाही, मंदिरात जाऊन लग्न करू आपण. तुझी तयारी असेल तर सांग, नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू. ए बावळट आहेस का? तुला काय झालं तर मी कसं जगणार आहेस? राहू दे, ते दिसतंय तुझ्या बोलण्यावरनं. तुला आजच्याच लग्न करायचंय माझ्याशी? हो. इकडे बघ, इकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. तुला आजच्याच लग्न करायचंय माझ्याशी? हो ठीक आहे चल. नक्की. मी सांगतो नानांना, आपण आजच लग्न करू. ऐन वेळेला पलटणार नाहीस ना? आजपर्यंत साथ दिली ना तुला, दिली का नाही? हो, म्हणूनच म्हणते की आत्ताच्या आत्ता लग्न करू, नाही तर घरचे काही पण निर्णय घेतील, माझं लग्न लावून देतील आणि मला नाही लग्न करायचं त्यांच्या मर्जीने. ठीक आहे, आपण आजच्या आजच लग्न करू. मी सांगतो नानांना. नाही नाही, तू तुझ्या घरी सांगितलं तर ते ऐन वेळेला नाही म्हणतील, मग काय करायचं? परत प्रॉब्लेम होऊन बसेल. आपण कोणालाही न सांगता लग्न करू आणि लग्न झाल्यावरती त्यांना सांगू. आणि एकदा लग्न झाल्यावरती ते कुठं काय म्हणणार आहेत तेव्हा? बर ठीक आहे. आता काय? थांब एक मिनिट थांब. रव्या कुठं आहे? एक काम कर, खाळ्या आलीतलं जे मारुती मंदिर आहे ना. हॅलो कुठे झालं? हॅलो हॅलो, हा रव्या ऐक, खाळ्या आळीतलं जे मारुती मंदिर आहे ना, तू तिथे पटकन लगेच ये, ताबडतोब ये, अर्जंट आहे. आणि मी तुला आहे ना व्हॉट्सअपला एक लिस्ट टाकतो, तेवढं साहित्य घेऊन ये फक्त. काय ते विचारू नको, तुला सांगतोय तेवढं घेऊन ये फक्त. रव्या येतोय, आपण लगेच लग्न करू. दुसऱ्याच्या भरोशावरती नाही आपल्याला डोंगर बांधायचा. चला चल लवकर, पटकरी तर कोणतरी येईल. काय करते बाई? मिरच्या? हा, मिरच्या नीट करते ना. काय लय राहणार, पण काम असं गडी नाही आले की स्वतःलाच करावं लागतं. केलं का मग तुम्हीच? आता मग काय करते, कुणाला सांगेल? गडी नाही आला म्हणून काय आता ते भरणं ठेवता येतं का? तरी हा, त्यांनी मला काल सांगितलं होतं की मी येणार नाही, माझ्या लक्षातच नाही तर मला सांगायचं. शिपूर गेली कुठे गेली आहे? ती अजून आलीच नाही बाबा. मग काय माहिती, फोन करते मी सकाळपासून, फोन पण लागत नाही कोण तिचा. पण नाही उचलला. हम्म. तुम्हाला माहिती ना ती किती राग येते म्हणून, ते येईल थोड्या वेळाने. काय थोड्या वेळाने ना असलं. अरे या पुरीच्या जातीला एवढा राग नसावा. आपल्याला माहितीये, पण आपल्याला माहितीये ती लहानपणापासूनच तेवढी राग येते. काय करायचं बाबा? काय करावं आता? आई नाही म्हणून मी आपला करतोय लाड म्हणून कार पार माझ्या डोक्यावर बसणार आहेत काय तुम्ही? एक चूक झाली माझ्याकडून तर मला एवढं प्रायचित्तला काय मी बाप आहे, मला तुमच्याविषयी आहे ना काळजी. मला कळतंय बाबा सगळं, पण तिला नाही कळत. काय करणार आपण? कळलं आज नाव दे तिला, पण ती लहान आहे. कारण आता लग्न करायचंय, लहान कशी म्हणायची तिला? एवढं शिक्षण केलं आता तिचं, सांग बरं तू. अजून नोकरी नाही ना, नोकरी लागली होतं काय करेल पोरगी? तिला एका गोष्टीचा राग आहे, ती माहिती आहे तुम्हाला. अरे सांगतो मग काय आता बोलून काय करू दाखवते. मी? काय केलं आता मी? माझ्या हातून झालं तुझं नुकसान, मग मी काय केलं ना? माझ्यावरचा डाग पुसून जाईन सांग. मी जाणून बुजून केलं का? पण मी काय म्हणते, तुम्ही नका ना एवढा विचार करू. मी तुम्हाला काही बोलते का त्याच्याबद्दल? बाप आहे मी, विचार नका करू. कसं काय मला काही कळतच नाही तुमचं. असू द्या, मी आहे इथं पण सुखीच आहे मी तुमच्याजवळ. मला काही कोणत्या आहे गोष्टीची पण कमी का? मला अन्न गोड लागत नाही. संध्याकाळी ना 12-1 वाजले तरी असं पडून असतो, झोप लागत नाही. मला कळत नाही तर ना ताठू लेकरू आपण लग्न करून दिलं, घरात राहिलं. अरे बाप, हे समजून घ्या जरा. आणि मग त्या लेकराचं मी कसं नुकसान होऊन येईल तिला कळतच नाही. येईल बाबा, तिचा राग शांत झाला ना ती येईल. थांबा जरा थोडं. तुम्हाला माहिती ना ती अशीच करते, एकदा गेली की येत नाही लवकर. तिला राग आहे थोडासा. अरे तरणी ताठी लेक. बरं मी काय म्हणते माहिती का, असू द्या, आपण कसं तरी तिला तयार करू. ते पोरग चांगलंय, मी तिला समजावते. हा, मला नाही वाटत बो ती लेकरू ऐकेल म्हणून. ऐक, तिला थोडासा टाइम लागन, पण मी आहे ना, मी सांगते ना तिला. काय सांगते काय बोलते? अरे बाहेर गेले की लोकांनी म्हणायचं, अरे त्या पोरीचं लग्न काव करतो? तेवढी मोठी पोरगी झाली, तुला झोप कशी येते? काय उत्तर द्यायचे लोकांना? लोक काय असतं, लोक फक्त बोलायलाच असतात, पण आपलं आपल्याला माहिती असतं ना बाबा. अरे हो, पण आता काय होतं तुम्हाला नाही माहिती. समाजात आहे ना, केल्यावर लई लोक खालीवर पाहतात, काही नाही ते बोलतात. राम 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 राम. हा काय प्रकार आहे? एवढंच राहिलं होतं यार माझं. काय हे काय बाबा? अरे लग्न करून आली पोरगी. सई,
काय लकार काय पाहतोय मी? मला न विचारता बाप जिवंत असताना हा निर्णय कसा घेतला तू? तुम्हीच निर्णय घ्यायला भाग पाडले बाबा. आणि तसं पण मुलगा माझ्या ओळखीचा आहे. तुम्हीच तर तर माझ्या नाही ना, तुझा आहे ओळखीचा. तुमच्या ओळखीचा असून काय झालंय ते पाहिलंय ना. अरे मला विचारायचं ना बापाला, कशाला मी जन्म दिलाय ना तुला. हे बघा बाबा, तुम्ही म्हटले होते ना मुलाची चौकशी कर आणि मग लग्न कर. केली, मुलाची चौकशीही केली आणि लग्नही केले. मला माहितीये हा मुलगा मला खूप खुश ठेवेल. अगं पण सई, तू आम्हाला निदान एकदा सांगायचं तरी होतच ना ग. एकदा सांगायचं ना, त्याच्या बापाकडे गेला असतो, त्याची चौकशी केली असती ना मी. मला खाली पाहायची वेळ. अरे एका पुरीचं असं झालं, दुसरी पळून जाऊन लग्न करते. अगं पण लोक काय म्हणतील आता, ह्याचा विचार केला का तू? ताई, ह्याच्या आधी बाबांनी विचार केला का तू घरामध्ये पडून येतं लोक काय म्हणतील? आणि मला विचारताय तुम्ही की तू सांगितलं का नाही? तुम्ही सांगायची कधी वेळ येऊ दिली का? काय सांगायचं तुला? काय कमी केलं तुला मी? लहानाची मोठी केली, एवढं शिकवलं, आणि हे दिवस. हे बघा बाबा, मी खुश आहे आणि मला काय ज्या खुश आहे मुलासोबत तुझ्या लग्न जाळायची? करायचंय, त्या मुलासोबत मी लग्न केले. आणि तुमच्या माझं नाक कापलं तू. हा, हिच्यासोबत ही इथं घरामध्ये पडली तर किती तुमचं नाक वरती झाले माहिती आम्हाला. माझ्या समोर नाही पाहिजे ती. तू निघितून चल. मेली मला एकच पोरगी. अहो शी बाबा, माझ्या समोर नाही, मला मान्यच नाही. चल निघ. ठीक आहे, तुम्हाला नकोय ना मी? अजिबात नको. एकच पोरगी होती मला, आणि ती फक्त ही. चल. मला मेली मला पोरगी. तुझा चल. हो पण तो मुलगा कुठला? काय याच्यासाठी लहानाची मोठी केली, एवढं शिकवलं तिला. तर काय इज्जत ठेवली माझी? लोक तोंडावर थुकतील, शेण घालतील. एक पोरगी घरात पडली, दुसरी पळून गेली. बाप काय करतो? काय सांगू? काय उत्तर देऊ? जे झालं ते झालं आता बाबा. माझी चुकी काय आता? मी का संस्कार करायला यांच्यावर कमी पडलो? दुसरं काय? काय तुम्ही रडू नका ना. पण काय दिवस आले माझ्यावर हे? आता झालेलं आपण नाही बदलू शकत. जे आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. काय उत्तर द्यायचे लोकांना? पण बाबा, तो मुलगा कुठला आहे, काय आहे, आपल्याला तर काहीच माहिती नाही. कशी राहायची त्याच्यासोबत? आणि हिचा स्वभाव तर असा आहे. अरे लहानाची 18 वर्षात मी नाही समजलो, आणि तिला हे 4-8 दिवसातलं पोरग समजलं, आणि त्याच्यावर प्रेम करून बसली. मी काय म्हणते बाबा, तुम्ही नका ना आता विचार करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ. तुम्ही चला बरं, उठा इथून. आपल्याला ते ना जगायचीच इच्छा नाही राहिली बघ आता. चला. आलोय आता घरापाशी बरं का. मी काय म्हणते, माझ्या वडिलांनी तर मला हाकलून दिलं. तू तर पाहिलं ना त्यांनी कशी मला वागणूक दिली. हो ना. तुझी आई करेल खरे आपल्याला एक्सेप्ट? आईचं काही नाही ग, करेल ती ऍक्सेप्ट. मी समजून सांगेल ना तिला. नक्की ना? हो ग, नको काळजी करू. तू नाही ना माझी साथ सोडणार? अगं तुझी साथ सोडेल का? असं विचार पण आणू नकोस मनात. तुझ्यावरती विश्वास आहे माझा. नको काळजी करू, सुखाने संसार करू आता. चल. हिने हे काय केले? आधी पाय पडू नको. हे काय? हा, लग्न केलंय आई आम्ही. लाज वाटत नाही तुला लग्न केलं म्हणायला? अरे तुझी आई काय मेली होती? अगं आई, परिस्थितीच तशी ओढवली, आम्हाला करावं लागलं ग लग्न. लग्न केलंस ते पण मला न विचारता? अरे काय तिचं खानदान, कुठल्या घरची, ते तर माहितीये का तुला? सगळं शांत माहितीये. बस. ती चांगल्या घरची आहे ती. हा का? आणि चांगल्या घरच्या मुली आशा करत नाहीत. आई, आता आम्ही लग्न केले, आशीर्वाद द्या ना आम्हाला. ए, आई म्हणू नकोस हा मला. आई आणि आशीर्वादाची तर अपेक्षाच करू नकोस. तिच्या आई वडिलांना माहितीये का हे? माहितीये. आई नाहीये तिला, वडील आहेत, मोठी बहीण आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप वर्षांपासून. तुझं प्रेम घाल तिकडं चुलीत. मला तुझ्या प्रेमाचं सांगू नको. आपल्या खानदानात कुणी असं वागलेलं नाहीये, आणि मी हे ऍक्सेप्ट करून घेणार नाहीये. आधीच सांगते तुला. हो आई, आई, ऐक तुमच्याशिवाय नाही. कोण आहे आम्हाला तरी? ऐक ना, पाया पडतो तुझ्या. हे बघ आधी, तू जरी लग्न करून आला असशील ना, सून म्हणून मी तिला ह्या घरात घेणार नाही. तिला जर ह्या घरात राहायचं असेल तर ह्या घराची मोल करीन म्हणून राहावं लागल. तुला मान्य असेल तर बोल. आणि काय रे, तिच्या आई वडिलांना सांगितलेस ना?
हा सांगितलं. मान्य आहे का तिच्या आई वडिलांना हे? तिच्या वडिलांना नाही मान्य, हा पण हे बघ आई, आई तू जितका जीव लावलायस ना मला, तेवढंच तिनं पण लावलाय. आणि आमचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवरती. अरे लाज वाटती का तुला? मी जेवढा जीव लावलाय तेवढा हिने लावला म्हणायला. अरे 9 महिने मी तुला पोटात वागवलंय हा, आणि लहानाचा मोठा केलाय हा. माझं इतकं प्रेम ते तुझ्यावर करते आणि तू करतो का तिच्यावर हा? पण तरी हे मला मान्य नाहीये. तिला जर ह्या घरात राहायचं असेल तर ह्या घराची मोलकरीण म्हणून राहावं लागेल. आणि काय रे, साधी माहेरची साडी सुद्धा तिच्या अंगावर नाही, आली ड्रेस घालून. अगं आई, तू नको ना असलं काय बोलू प्लीज. आधीच ती टेन्शन मध्ये आहे. असं तिचं टेन्शन तुला दिसतंय आणि मला काय टेन्शन आलं याचं तुला काय घेणं देणं नाहीये. आई, अरे आपल्या समाजात किती प्रतिष्ठा आहे, मान आहे आपल्या घराला. आणि हे असे उद्योग जर लोकांना कळाले तर काय लोक विचार करतील आपल्याबद्दल? अगं मान्य आहे आई मला, पण आता परिस्थितीच तशी आली, काय करणार ग आम्ही. तुला सगळं समजावून सांगतो, पण तू प्लीज आहे ना. परिस्थिती येत नसती, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर आणलेली आहे. ए तू जा, तू माझ्या समोर थांबू नको इथं. माझं ना पारा चढून डोक्यात. तिला तिकडे बाजूला कर आणि तिला अजिबात घरात घ्यायचं नाही. तिकडे ते पडवीतलं रूम आहे ना, तिकडे ठेवायचं. ती अगं, मला माझ्या उमऱ्याच्या आत नकोय. आई काय बोलतीये तू? सून आहे ती तुझी. हे बघ, आधी तुला बायको पाहिजे का आई पाहिजे? मला आई पण पाहिजे आणि बायको पण मग पाहिजे. तुला पाहिजे असेल तर ती घरात चालणार नाही. तुला तिला नांदवायची असेल तर तिकडं वेगळं राहावं लागेल. आणि ह्या घराची मोलकरीण म्हणून सुनेचा दर्जा मी तिला देणार नाही. काजल, आली कुठली काय माहित, ना खानदानाचा पता ना आई बापाचा. काय करणार आहेत असल्या मुली ज्या आई बापाला धोका देतात? याला सुद्धा देऊ शकते. कुठं गेला हा आधी? लग्नाच्या आधी तर म्हणत होता तुला सगळी मदत करू लागेल. आज सगळं माझ्यावरतीच येऊन पडले. थोडा पण हातभार लावे ना मला. आज ताई असती तर तिने मला किती मदत केली असती ना. बाबांनी कधी मला झाडू सुद्धा मारायला नाही लावला. आता काय करू हटवून काढून. ए भवाने, हा काम सोडून काय उभी राहिलीस आणि कसला विचार करतीस गा? हा? नाही आई, झाडूच मारत होते. झाडू मारती, ही काम पडली दिसत नाही का तुला? करतच होते मी. ते तिकडं काय तिकडं? हा, आई बापाने काही शिकवलं का नाही तुझ्या? साधा तुला झाडू मारता येत नाही? त्या कपडे धुतली का नाही हे सुद्धा कळत नाही. भांड्याला खरकाटत असं हा, का फक्त लग्न करून पळून जाऊन एवढीच अक्कल आहे काय तुम्हाला? आई, तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला. माझ्या आई बापांना नका मध्ये आणू तुम्ही. अगं मग त्यांचीच तर चुकी आहे ना. तुला संस्कारच दिले नाही कसले चांगले. एक तर आई बापाचं तोंड काळं करून इथं आलीस. कुठल्या खानदानाची माहिती नाही, भिक्कारडी कुठली. हा, आई काय बोलताय तुम्ही? अहो सून आहे मी तुमची. सुनबिन म्हणू नकोस, कळलं का? तू ह्या घरची मोलकरीण आहे, मोलकरीण. आणि तुला सुनाचा दर्जा मी कधीच देणार नाही. आणि परत म्हणू सुद्धा नको सासूबाईंनी, काय कळलं का? हो आई, जेवढी माझी चूक आहे तेवढी तुमच्या मुलाची पण चूक आहे ना. तू भुरळ घातली असशील त्याला. माझा पोरगा तसा नाहीये, तो माझ्यावर लय जीव लावतो. कसली अवदस आहे काय माहिती, काय करणी केली का काय त्याच्यावर की तो मला विचारत सुद्धा नाही की लग्नाच्या आधी काय करायचं काय नाही. हा, हो आई, असं काय बोलताय? काय बोलताय? संस्काराचा पत्ताच नाही. ते सगळं उरकून घे. हा कुठे गेलाय काय मूर्ख? आल्यावर दाखवतेस त्याला कसली अवदसा घेऊन आलाय. बाबा, खूप आठवण येते तुमची. ताई, अगं काय झालं? कसं म्हणत? जरा गो बाजूला. अगं काय झालं? काय झालं? लग्नाच्या आधी किती वचनं दिली, किती प्रेम करतो म्हटलं. आज काय हालत करून टाकली रे माझी तुम्ही लोकांनी. तुझ्या आईला माझं कुठलं काम केलेलं दिसत नाही, माझं प्रेमही दिसत नाही. आता काय करू ग मी तरी? हा, काय म्हणणार आहे त्या आईला तरी?
शेवटी आई येते, काय बोलू मी तरी तिला? अरे मग मी बायको नाहीये का तुझी, का फक्त आईसाठीच आहेस तू? बरं आता रडशील का काम करशील? ती परत येईल ती हो, जगदंबेसारखी. इथे मोलकरीण म्हणूनच ठेवलेली आहे मला कामासाठी ना. माझे बाबा बरोबर बोलत होते, मी तुझा कधी वाईट विचार नाही करणार, पण माझी बुद्धी शेण खायला गेली होती ना, तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत लग्न केलं ते. तू तुझी कुरकुर कमी करणार आहेस का नाही? रोजचं तेच झालंय बरं का, आता रोज तेच चालू आहे. काय माझी कुरकुर? अरे लाज नाहीये का रे तुला? तुझ्यासाठी सगळं काही सोडून मी इथं आलीये आणि तू मलाच ऐकवतोय. बरोबर आहे ना? आई तसा लेख. माझी चूक नाहीये, चूक तुझी आहे. मी तुला म्हणत होतो आधी घरच्यांशी बोलून मग लग्न करू. हो, सगळी चूक माझीच आहे. तुला तर इच्छाच नव्हती ना माझ्यासोबत लग्न करायची. तुझं कुठं प्रेम होतं माझ्यावर? मी असं म्हणलंय का? मला तुझ्याशीच तर लग्न करायचं होतं ना, पण आधी घरी बोललो असतो ते आज हे दिवस नसते आले. तुलाच घाई होती लग्न करायची. बरोबर आहे, घरी बोलायला पाहिजे होत, बाबांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत, ताईशी बोलायला पाहिजे होत. जा, तुझी आई वाट बघत असेल तिकडे, करते मी काम करून येते. जा, परत असं नको व्हायला की माझ्या मुलाकडून काम करून घेतलं. जा बाबा जा, तुझी आई वाट बघत असेल. काय जा काय जा? हा काय जा काय जा? अगं तुझ्या बापाने घरात तरी घेतलं का? तुझा बापाने हाकलून दिलं तुझ्या. हा निदान त्या बहिणी घरात तरी घेतले, हे तरी नशीब समज आपलं. लागले नाटकं करायला माझ्या समोर. तसलं ना रडणं पडणं बंद करा आता. बस झालं, आधीच काय डोक्याला टेन्शन कमी नाहीये माझ्या. फालतूपणा लावलाय उगा. उरक काम चल. बस झालं रडायचं. ताई बस झालं आता. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. काय चाललंय? बसले, काय करू? तुझी ती बायको तर काही कामाची नाहीये. काही संस्कार आहेत का नाही काय माहित तिला. करते ना आता थोडंफार कस तरी. करते ना, जास्त काम वाढवून ठेवते मला. वहिनी काय चाललंय? अहो काय नाही, काय नाही. एक तर आई बापाला विचारत नाहीत, मनाने लग्न करून येतात हा. आणि त्या बायाला काही येत नाही, ती पोरं- कसल्याच कामाची नाही. ती पोरांची चुकी आहे ना. पोरं लायकीवान पाहिजे ना, आपण कशी सांभाळले पाहिजे त्याला कळायला पाहिजे ना त्या गोष्टी. अहो कसं कसं सांभाळले आपण, आणि ही पोरं अशी शेण खातेत. ते सुनबाई कुठे आहे तुझी? काय माहित असेल तिकडं गोठ्यात. आहे तिकडं गोट्यातच आहे. अरे आवडती. थोडे डोके जागेवर राहणार असते, रडत गेली ती पोरगी. काय आता? मग मी उगाच आलोय का, भेटली मला म्हणून तिथं आलोय मी. कुठं गेली ती? कुठं गेली? ती गेली असेल तिच्या बापाकडं. तुम्हाला आकली बिकली आहेत का थोड्याफार? झालं का? एवढं झालं लग्न मनाचं केलं, समाधान? तेव्हा लग्न केलंय. तुम्हाला सांगते पोरीन जर जीवाचं बरं वाईट केलं ना तर जाऊन बसताना झाला आतमध्ये. नाही नाही, ह्यांना पण थोडी अद्दल घडली पाहिजे ना नाना. अरे पण लय झाली ना अद्दल. मी दररोज बघत होतो त्या पोरीला किती सासरवास करते. बस ना आता कवर का ती पोरगी पार मेल्या होती तिच्या जाणार आहे का मग तिला तू? नाही नाना, काय असं नाही, पण थोडंफार त्यांना बोललं अरे पाहिजे. ठीक आहे, पण बोलायचं झालं ना आता. लय झाला सासरवास, दुनिया भानगडी याव त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तिला त्यांना बी ती हो कळालं. ना ना, ऐका ना, नका ना वेळ घालू. तिला काय झालं ना, मी नाही जगू शकणार. चला पहिले तिकडे आम्ही काय लिहा, तू तुपली बायको बघ, बरं, तुपली आई थांब, तू बघ. थांब. आमचं काय संबंध आहे? बरं झालं नाना तुम्ही काय सांगितलं, बरं वाईट केलं म्हणजे आमच्या बोकांनी आता काय सरकून तुम्ही जा बरं झालं पटके असते सांगितलं. पोरगी आणा जा. चुकलेच बरं का माझंच. हो राम राम. म्हणा काय नाही, बस 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 बसा बस. बरं. काय चाललंय उद्योग? काय नाही. काय आता सांगायची, एका लेकराचं असं झालं, हा. दुसऱ्या लेकराने तसा घोटाळा घालून ठेवला. तुला तोंड दाखवायला जागा आहे का माणसाचं? नाही आता मी बी ना सुनबाई न्यायला चालूय. खरं हा आता पोराच्या तसं आमच्याच पोरात चुकी होती. पित होतं आणलं त्याला जागेवर कस तरी. काय होतं पोरांना बी आई बापा जेव्हा आईश करायची सवय लागलेली असती, जाण नसती कोणत्या गोष्टीची, आणि मग थोडं उन्हाळपणा असतो पोरांच्या अंगात. एक तर आई नाही लेकरांना, कशी कशी सांभाळेन काय? ना ना माझ्या ना हाय नशिबात आलं नव्हतं मला. हाय बरोबर ना. मी ना न्यायला चालूय. खायला लय उपकार झाले राव, नाही तर हा. काय मला झोप येत नाही. ती लेकरू मनाला खाते. बरं त्यांनी बी ना भरपूर त्रास दिला तिला. काय
बरं तर एवढं मला असं कधी वाटलंच नाही ना हो, तुमच्या घरून माझ्या लेकीला त्रास होईल म्हणून मी नाही हो, आता विश्वास ठेवला. कसं होतं मला माहिती होतं, पण मला लग्न केल्यानंतर पोरग सुधरेल, पण ती थोडंच हित झालं. मग आता त्याला म्हणलं तुला शेवट कोणी बायको आता गेली म्हणल्यानंतर तुला कोण बायको देणार परत? खरं तर आहे ना, तुमच्याकडे पाहूनच मी पोरगी दिली हो. आणि अहो आपण सुरती माणसं असल्यानंतर असं नाही पोरांनी केलं पाहिजे. घोटाळा घातले होता काय बोलले काय. पोरांच्या असतो डोक्यात राग, मुलीला द्या आवाज. बरोबर. काजल ये, तुझे सासरे आलेत ना तुला न्यायला. मामा बस 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 बाई बस. बस काय फोन नाही काय नाही, कसं काय अचानक? काय नाही, अचानकच आलो नाही आला, मला नको सांगायला. आज घरीच पण ते काय नाही, तो पण आलाय जाग्यावर. आता काय प्यायचं व्यायचं बंद केलं त्यांनी, त्याला सांगितलं शेवटी समजून. त्यालाच वैतागून आलं, त्याला त्रास दिला. पोरगी मग चांगली आहे, आमच्याच पोरात चुकी होती, तिला न्यायासाठी आलोय मी. लेकरू असं आहे ना, कधीच तिच्या चेहऱ्यावर तेजच नाही पाहायला भेटलो. तिला बी बरं वाटलं ना. हा, प्रत्येक लेकराला उरक वाटतं आपला आणि प्रपंच, जायचं आपला आपल्याला. संसार. आणि तुला कसलाही त्रास होणार नाही. आणि ही पण काय केलं हिनी, लपून ठेवलं, सांगितलं नाही ना. चुकी सासऱ्याला आपल्या वडिला हा. समाज असतं, बारीक सारी गोष्टी सांगायच्या. काही झालं तरी सांगत नव्हतं. नवरा बनवायचं कोणाची बी चालूच राहतात. आम्ही थोडस असं कसं होतं, यांच्यातलं इंटरफेन करणं बी चुकीचं आहे ना, असं होतं ना. जाशील ना मग? जाईल. अरे रम 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 रम, आता हे काही सई सांगितलं होतं मला तुला, न विचारता लग्न केलं. हा आत्ताच आपला विषय झाला. खरंच मी चुकले, तुमचं ऐकायला पाहिजे होतं. अगं पण काय झालं? झालंच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून मी लग्न केलं नाही, त्यानेच घात केला ग. खूप छळ करतात ते माझा, सारखं अपमान करतात ते, माहेरचा उद्धार करतात, मला गोठ्यात राहायला लावतात ग. जीव तोडून तुला सांगितलं ना. चुकले. तुला कळालं का एक गोष्ट? बाप आपला कधीच वाईटाचा विचार करत नाही ग. सांगितलं नाही ऐकलं, लेकरानं परस्पर लग्न केलं. कोणताच बाप आहे ना मुलीचा म्हणजे वाईट विचार करतच नाही. आपल्या मुलीचं वाईट व्हावं हे असं कोणत्याच बापाच्या मनात नसतं. तिला असं वाटत होतं ना की माझं एवढं वाईट झालं, म्हणजे अगं माझं काहीच वाईट नाहीये. बघ आज त्यांच्या मी 4 लोकांमध्ये लग्न केलंय. मी न्यायला आलोय. बघ बरं, तिचा नवरा सुधारला, सगळं लागलं नाही तिला. खरंय बाबा, आई वडिलांच्या मर्जीशिवाय कोणतीच गोष्ट करावी नाही. आई वडिलांचा तळतळलंय बेकार लागतो. अगं आई वडिलांचा कधीच तळतळ, कधीच शाप नसतात देत. झालं ना, कोणत्याच आई बापाला वाटत नाही आपल्या मुलीचं वाईट व्हावं. एका लेकराचं रांकी लावलं आणि दुसरं लेकरू काय दारात आलं, कसं जागायचं मी सांगा ना तुम्ही आता. काय मला खूप आठवण येते का तुझी तिथं. नको नको आता रडू नको, पाहू करू काहीतरी आपण. काय नाही, सगळ्या गोष्टीला मार्ग असतात. नमस्कार. काय हेच आहेत ना. हो हे काय ऐका ना, माझी काही चूक नाही हो, सगळे आईची चूक आहे. आईनंच तिला फार त्रास दिलाय हो. तू शांत बस. हे बघा दादा, मला काही हे पटलं नव्हतं की आई बापाला न विचारता लग्न केलेलं. त्याच्यामुळे मी तिचा थोडा छळ केलाय. मला कारण तरी का कुठं त्यांना पण कळलं विचारलं. पाहिजे आई बापाचं मान मर्यादा काय असते जगामध्ये, समाजामध्ये, हे पण त्यांना कळलं पाहिजे ते. त्याच्यामुळे मी तिचा छळ केलाय. पण मला माफ करा, याच्यात माझा हेतू काही चुकीचा नव्हता. तिला हे कळावं याच्यासाठीच मी केलं होतं. हो, आई विना वाढवलेली लेकर मी आता काय करता सांगा तुम्ही. सुनबाई, चुकलं माझं, मी तुला त्रास दिला, पण ह्याचा हेतू चुकीचा नव्हता माझा. तुला कळलं असेल की आई वडिलांवर काय त्यांची परिस्थिती काय होती. तू जाऊ त्या लेकरांचा चुका आपण नाही पोटात घ्यायच्या, मग कोणी घ्यायच्या. त्यांना कळालं. काय करणार कधी चालली भाऊ, काय करणार म्हणणार. काय ना नको, आता एका लेकराचं रांकी लागायचं तर दुसरं लेकरू दारात हजर. काही येत नसते, टेन्शन लय घेऊ नको तू. यांना दोघाला पोरगी रडत रस्त्याने चालली तेव्हाच सांगितलं, म्हणलं पोरीन जर काय बरं वाईट केलं तर तुमची बरी गत होणार. हा, एवढं सोपं नाही. आता झाले आणि लेकरं कोण- तिच्या आईची बी चुकी नाही. ती मला म्हणली का बा मी याच्याकरता तिला त्रास दिला नाही. काय करता काही येईन लग्न केलं म्हणून, पण येणे चोरून लग्न केलं, न सांगता लग्न केलं म्हणून त्या पोरीला त्रास केला तिने. मला बी एवढा राग आला, मी दारात उभं नाही केलेलं, हाकललं. पाहुणे का आले?
आता आताच न्यायला चालतो हो. निघायचं आमचं तर हे तुम्हाला 6 महिने लग्न एवढं मोठं केलं बापानी, फार वाटोळं केलं आणि तुम्ही आज जागे झाले का? आम्ही आज जागी नाही झालो, आमचा पोरे बी जागी आला पाहिजे ना मग आला का आता जागी? हा मग त्याशिवाय म्हणलं तू नाही, पण ते जाणारच काहीतरी नाही ना. कपडे ते घ्या त्याची, त्याशिवाय नाही पोरगी पाठवायची. कारण काय काय नाही, होतं, काही तुम्ही म्हणतात घडीत तरी आता हा हा. म्हणणार आणि घडीत उद्या आणून घालणार, ती काय मीच का नाही न्यायला आलो, आपला जोपर्यंत नीट होत नाही ना तोपर्यंत लोकच लिकरू आपल्याला ताणायचंच कशाला म्हणलं? वादभर त्या संग फोनवर बोलून मगच घर सोड बापा. तुला सांग 17 वेळेस तिथं जाऊन इथून बोंबलत जर परत बापा दारात आलं तर माहित का वाईट नाही. आजभर त्या संग फोनवर बोल नीट नाटक लावा, तुमच्या पोराला फोन लावा. काहीच दे अडचण बोलायला नाही. तिच्याकडे. पोराला फोन लावून देतो. आणि दादा आम्ही पण तिला घ्यायला चाललेलोय. हो लई उपकार झाले हो. हा, बोल काजल, हा, बोल तर त्या बोल. संग एकदाच बोला, आता परत बोला बोली नको लावू तीनदा. हॅलो. हा, पण परत जर तुमच्याकडून त्या चुका होणार असतील ना तर मला आत्ताच सांगा, नाही तर मग मी आत्ताच माझं घर सोडत नाही. माझ्याकडून परत तेच नाही होणार. हा ठीक आहे, नाही म्हणते. आलाय ना जागेवर. आणि मी आहे ना. हा, आता माहित टपकून ना. मारा त्याला, जर हा. त्याला हुशारी केली तर. काजल, ते तू आता तुझ्या पत्नीचा तिकडे तू वाईट काय नाहीये, खानदानी दोघं बी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आहे ना आता मुलीला नीटनेटकं सांभाळा. ओय चष्मा नाही देगा बुक्कीत आतमध्ये आणि घाल आता. तुम्ही चुकी केली ना, तुम्ही त्रास नव्हता द्यायला पाहिजे. नाही तुमच्या आईने देऊन द्या ना. ते गरजेचं होतं ते जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. सासूनी दिलं. अहो, असल्या आता मा तोंड धरणं असं नालायक मुलींना आहे ना समज मिळाली पाहिजे, पळून जाऊन नाही, नाही, हा काय नाही, होतं? केलंच नाही म्हणजे मी पाहिजे. आहे म्हणून सांगत नाही. बापा जेव्हा आता काळ काय झाला किती होतं, मोगं हिचं पडले साक असतील. सुरत झालं, हिचं वाटुळं झालं. तुमच्या पोरांनी 6 महिने पोरगीकडे आणून घातल्यामुळं हिने नाही, जग नाही, मारली आमचं ना. नालायक होतं ना, प्यायला लागलं म्हणून मला जाऊ द्या. आणि हिने जर लपून तुमच्या ठेवलं. पोरांनी हिला सांभाळ असतं, तिने बापाचं ऐकून लग्न केलं असतं ना. पण हिला वाटलं मा बाप मा वाटोळ करतो, एकीचं केलं दुसरीचं करीन म्हणून हिने झक मारली, माहिती का? बरं चला जा तुम्ही आता. चहा सगळं नाही ना, चहा बी नाही पाजायचं कोणाला, काय नाही जेव्हा चांगले राहते तेव्हा कोंबडी कापून त्यांना जा तुम्ही. निघा. चला आधी. हा, निघा, निघा. दादा, येतो. जीव लावा लेकराला. पाया पडा. 12 महिन्यात व्यवस्थित राहते. तू पण काळजी घे. चालतंय, ओके या. येतो. चला नाना. हो तुझी पण पिशवीवर आहे. आणि चल आपली पिशीवर आणि नंतर तुमच्या यांना ये वॉनला बोलू आपण तिकडे आपल्याकडे. आता काय लेकरांचं सुख बाकी काय आता ते नाही. तसा बी उपरेच झालाय, 2 पोरं निघून गेली. मला त्याच्या लग्नाचं बघावं लागलं. आपण बघू तो काय लग्न नाही. करतो आता मग इलाज नाही त्याला, आता अहो, त्याला नाना. कोण घालीन. हाताने करायचं आणि खायचं. आमची ते येऊन राहून द्या. आता ती परिस्थिती येणार आहे, पण तुम्ही सगळे भुजंग होणार अजून 10 वर्षांनी. कारण की त्याची लय प्रॉपर्टी, ती काय भिकारी बिकार नाही. आम्ही नाही काय भुजिंग परत होत, याच आम्हाला property नकोच आहे. वरून पोरी भांडणं करणार आहेत, तुम्हाला सांगतो ते. आम्हाला रुपये नकोय त्यांचा. कोणाचा? त्यांनी यांचा काय काय परत ए, पडल्या माझ्या मला? नावचं कर बाबा. हा त्यांच्या नावचं करून. नाही, आता ह्याच लेकरांसाठी सगळं मला काय बरोबर घेऊन जायचो का मी? बरं जाऊन तुमचं तुम्ही जातो. तुम्ही पण आता हा जीव लावल्या. आणि या तुम्ही 4-2 दिवसांनी या तिकडे 4-8 दिवस राहा निवांत. त्याला घेऊन जातो मी आता. ओरख चल काजल. हा